धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास. कारण का ग्राम कोणता धन्यता आहे? जेथे हरीचे दास येतात आणि परमात्म्याचं भजन करतात, परमात्म्याची महती गातात, परमात्म्याचं गायन करतात, परमात्म्याचं स्मरण करतात, परमात्म्याचं नाम घेतात, सद्गुरूचं वचन पाळतात, भक्तीचं मार्ग अवलंबतात, त्याचा उद्धार. म्हणून उद्याच्या संदर्भ कथेला आपण सुरुवात करताना वेळ किती ठेवायची? वेळ 7:30 म्हणजे आरती नंतर ना. आणखी वाढवायची का? नाही वाढवायचं. आणि उद्या सर्वांनी या, कारण की उद्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकरांच्या म्हणजे बाललीला असतील, त्यांनी केलेले लीलाचरित्र असतील आणि भक्तासाठी काय काय त्यांनी केलं. म्हणजे आपण पहिले ग्रंथाला हात न लावता, कारण की आपल्या शास्त्राचा नियम आहे की पहिले वक्त्यांनी कर्तव्य सांगावे, याचं महत्त्व सांगावं, काय महत्त्व आहे, याचं काय फल मिळणार आहे, याच्या गोष्टीचं सर्व ज्ञान हे श्रोत्याला पाहिजे आणि वक्त्यालाही पाहिजे. नाहीतर नुसता फक्त वाचन करायचं म्हणून करायचं नाही, जीवनाचं कल्याण साधण्यासाठी आपल्याला करायचं. का? भगवान शंकर परमात्म्याची भक्ती जर आपल्याला मनात उतरवायची असेल तर साक्षात भगवान शंकर या ग्रंथ रूपाने येतात. कारण की तोच सत्य आहे आणि तोच शिव, तो सुंदर आहे आणि तोच कोण आहे? सुंदरम म्हणजे सत्यम शिव कोण? भगवान शंकर. आणि उद्या वेळेमध्ये येणे आणि कुठल्याही प्रकारच्या त्या धागेला स्पर्श म्हणजे अविटाळाचा स्पर्श होऊ द्यायचा त्या धाग्याला. आणि तुम्हाला सांगितलं व्यसन करायचं नाही आणि तो धागा तुटू द्यायचा नाही म्हणजे नाही. आणि शाळेत जरी गेले तरी तो धागा काढायचा, कारण की त्याचं फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार 100%. फक्त तो संकल्प तुम्हाला सांगायचा, खिशात ठेवायचा, नाहीतर मग दुसऱ्यांना बांधत जायचं. घरात एका व्यक्तीला जरी 2 व्यक्ती जरी बांधला असं शास्त्र आहे. म्हणून सर्वांनी करा नमो पार्वती शिव पुंडलिका विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, मुसाजी महाराज की जय, शंकर सिंह महाराज की जय, महाराज की जय, शक्ति मुक्ताबाई की जय, महाराज की जय, सनातन धर्म की जय, माता की जय, शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, सियावर रामचंद्र की जय, राम भक्त हनुमान की जय, सब संतन की जय, माता पिता की जय, पार्वती शिव हर हर महादेव. गुरुदेव दत्त. सगळ्यांनी प्रत्येकाने डोळे बंद करायचे आणि भगवान शंकर आणि माता पार्वती डोळ्यासमोर आणून फक्त पाठीमागे म्हणायचे सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब